नमस्कार. चला आज एक जबरदस्त गोष्ट ऐकूया. एक अशी गोष्ट जी वाळवंटात प्रवास करणाऱ्या एका माणसाची आहे, पण ती आपल्याला सगळ्यांना जीवनाबद्दल एक खूप मोठा आणि महत्त्वाचा धडा शिकवते. कथेची सुरुवात होते एका अत्यंत बिकट परिस्थितीतून. विचार करा, एक माणूस वाळवंटात हरवलाय. 2 दिवस झालेत, पाण्याचा एक थेंबही नाही. काय अवस्था झाली असेल त्याची. तर अशा परिस्थितीत त्या माणसाचा काय झालं असेल. तो पार खचून गेला होता आणि त्याच वेळी त्याला एक आशेचा छोटासा किरण दिसला. त्याची अवस्था तुम्ही इमॅजिन करू शकता का? शरीर पूर्णपणे थकलेलं, मन अगदी हरलेलं, पण तरीही कुठेतरी आतमध्ये जगण्याची ती छोटीशी इच्छा असते ना, ती त्याला हार मानू देत नव्हती. आणि मग त्याला दूरवर काहीतरी दिसलं, एक झोपडी. पण त्याचं मन लगेच शंका घेऊ लागलं, कारण याआधी पण त्याला असे भास झाले होते. हे खरं असेल की पुन्हा एकदा तेच मृंगजळ. पण खरं सांगायचं तर त्याच्याकडे दुसरा कुठला पर्याय होताच कुठे, हीच त्याची शेवटची आशा होती. म्हणून मग त्याने उरलीसुरली सगळी ताकद एकवटली आणि त्या झोपडीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आणि विचार करा त्याच्या भावनांचा. काय कल्लोळ माजला असेल मनात. आधी झोपडी खरी आहे हे बघून हायसं वाटलं. मग आत पंप बघून तर काय, जीव भांड्यात पडला. पण जेव्हा त्याने तो पंप चालवला आणि त्यातून पाण्याचा एक थेंबही आला नाही, तेव्हा तो अक्षरशः कोसळला. आता इथून पुढे कथेला एक वेगळंच वळण लागतं. त्या माणसासमोर आता त्याच्या श्रद्धेची, त्याच्या विश्वासाची कसोटी होती. तो असाच निराश होऊन खाली बसला होता आणि तेव्हाच त्याची नजर वर गेली. त्याला छताला बांधलेली एक पाण्याची बाटली दिसली आणि त्यासोबत एक चिठ्ठी होती. त्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. आणि त्या चिठ्ठीत एक मोठी विचित्र सूचना होती. आता विचार करा, त्यांच्यासमोर 2 पर्याय होते. एकतर हाताशी असलेली ती पाण्याची बाटली पिऊन स्वतःचा जीव वाचवायचा, किंवा तेच पाणी पंपात ओतून एका अशा गोष्टीवर विश्वास ठेवायचा ज्याची काहीच खात्री नव्हती. केवढं मोठं द्वंद्व होतं हे. त्याच्या मनात पहिला विचार काय आला असेल? अरे देवा, मी हे पाणी ओतलं आणि पंप चाललाच नाही तर? मग तर हे हातातलं पाणी पण जाईल. मग दुसरी शंका, की ही कोणाची तरी क्रूर थट्टा असेल. ही चिठ्ठी खोटी असली तर विश्वास कसा ठेवायचा? पण मग त्याच्या मनात एक तिसरा विचार आला. पण जर ही चिठ्ठी खरी असली तर तर मला हवं तितकं पाणी मिळेल, मग माझी तहान भागेल. चला आता बघूया त्याने या मनस्थितीतून कसा मार्ग काढला आणि त्याच्या निर्णयाचं पुढे काय झालं. आणि अखेर त्याने निर्णय घेतला. त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या एका अनोळखी माणसाच्या शब्दांवर विश्वास ठेवला. त्याचे हात थरथरत होते. त्याच थरथरत्या हातांनी त्याने ती पाण्याची बाटली उचलली आणि सगळं पाणी त्या पंपात ओतलं. आणि मग त्याने हँडल चालवायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, त्याच्या विश्वासाचं फळ मिळालं. त्या पंपातून थंडगार स्वच्छ पाणी खळाळून वाहू लागलं. तो क्षण त्याच्यासाठी फक्त पाण्याचा प्रवाहाचा नव्हता, तर तो त्याच्या विश्वासाचा विजय होता. पण इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तो पाणी प्यायला तृप्त झाला, पण तो तिथेच थांबला नाही. त्याने आधी ती मूळ पाण्याची बाटली पुन्हा भरली आणि जिथल्या तिथे टांगली, म्हणजे आपल्या नंतर येणाऱ्या माणसाचा विचार केला. किती मोठी गोष्ट आहे ही. आणि इतकंच नाही, तो परत त्या झोपडीत गेला आणि त्या मूळ चिठ्ठीखाली त्याने स्वतःची एक ओळ लिहिली, माझ्यावर विश्वास ठेवा, हा पंप खरंच चालतो. म्हणजे बघा, त्याने विश्वासाची ही साखळी पुढे चालू ठेवली. तर ही तर झाली गोष्ट. पण या गोष्टीच्या पलीकडे एक खूप मोठा, खूप खोल अर्थ दडलेला आहे, जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला लागू होतो. या कथेचं सार काय आहे? अगदी सोपं आहे. अमर्याद पाणी मिळवण्यासाठी त्याला स्वतःजवळ असलेलं थोडंसं पाणी द्यावं लागलं. आपल्या आयुष्यात पण तसंच असतं. काहीतरी मोठं मिळवायचं असेल तर आधी आपल्याजवळ जे आहे ते देण्याची तयारी ठेवावी लागते. या गोष्टीतलं पाणी हे फक्त पाणी नाहीये बरं का, ते एक प्रतीक आहे. हे पाणी म्हणजे आपल्या आयुष्यातल्या त्या सगळ्या मौल्यवान गोष्टी आहेत ज्या आपल्याला अजून हव्या असतात. मग ते ज्ञान असो, प्रेम असो किंवा पैसा असो. तर या एका छोट्याशा गोष्टीतून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचं, कितीही वाईट परिस्थिती आली तरी आशा सोडायची नाही. दुसरं, फळ हवं असेल तर आधी बी पेरावंच लागतं. तिसरं, विश्वासाचं फळ नेहमीच मोठं असतं. आणि चौथं म्हणजे आपलं एक चांगलं काम इतरांसाठी प्रेरणा बनू शकतं आणि ती मदतीची साखळी पुढे नेऊ शकतं. आणि आता जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या आयुष्याच्या या पंपात आपण असं कोणतं बीज टाकणार आहोत ज्याचं भविष्यात एक मोठं झाड होईल? नक्की विचार करा.